तर आजच्या सकाळची सुरुवात झाली आहे भाज्या निवडण्यापासून. तर आता मी पालक आणि मेथीची भाजी निवडते. तर पालक निवडून झाला आहे आणि आत्ता मी मेथीची भाजी निवडते. आणि आज मला बनवायचं आहे पालकाचा गरगटा. तर आमच्या घरी गरगटा सगळ्यांनाच आवडतो. तरी भाज्या निवडून झाल्यानंतर मी पालक चिरून घेतला, धुवून घेतला आणि आता तो कुकरला लावते. तर यामध्ये मी शेंगदाणे टोमॅटो कट करून घातलं आहे आणि मुगाची डाळ घातलेली आहे. तर इकडे आपला कुकर होतो आहे तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते. तर पालक आहे गरगटा आहे म्हटल्यावर तर गरगट्याबरोबर भाकरी छान लागते. तर भाकरी झाल्यानंतर आता मी इकडं गरगटाच्या भाजीला लसणाची फोडणी दिली आणि आपला गरगटा तयार झाला आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. तर इकडं माझ्या सासूबाई आलेल्या आहेत, तर त्यांना मी जेवायला वाढलेलं आहे. तर त्यांच्याबरोबर रुद्रांश पण इथं जेवण करत आहे. तर रुद्रांशला पण आमचा गरगटा आवडतो, फक्त त्याच्यासाठी मिरची न घालता वेगळा बनवावा लागतो. तर त्यानंतर मी संध्याकाळी व्लॉग चालू केलेला आहे. आणि आत्ता आम्ही आलेलो आहे गणपती आणि देवीच्या मंदिरामध्ये. तर इकडं आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर इकडं रुद्रांशचे खेळ चालू झाले. तर तो रोज पप्पांबरोबर येतो. तर आज पप्पा घरी नव्हते, तर त्याला काही घरी करमत नव्हतं. म्हणला मम्मी तू चल माझ्याबरोबर, म्हणून त्याला घेऊन आज मी इकडं मंदिरामध्ये आले. तर थोड्या वेळ त्याचं खेळणं झालं आणि त्याच्यानंतर मग त्याला म्हटलं चल आता घरी जाऊया. कसं बंद होतं? हे आवाजाचं बटन आहे ना. तर इकडं रुद्रांश मला विचारतोय की तू व्हिडिओचं बटन म्हणजे व्हिडिओ चालू बंद कसा केला. तर मी वॉल्यूमच्या बटनने चालू बंद केला होता. तर घरी आल्यानंतर इकडं आमच्या तिघांना चहा बनवला. गरम चहा पितो. त्यानंतर स्वयंपाक बनवला, जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर इकडं रुद्रांश खातोय गोळ्या. तर तो पहिल्यांदाच आज ट्राय करतोय, नाहीतर त्याला मी पाण्यामध्ये विरघळून पाजते गोळी. तर आज म्हणला नाही मम्मी मी आज अशीच गोळी खाणार आहे. तर त्याचं गोळ्या खाऊन झालं, मग त्याच्यानंतर तो झोपी गेला.